inside the cell sap or cytosol of particular cell. So what is the role of initol, sorbitol or mannitol? Actually these are the osmolytes. They get increased inside the cell sap, and you know what is the property of water. Water always move from low solute concentration to the high solute concentration. बरोबर का? जर समजा लिप मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होईल, तिथं वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होतो. बरोबर, वॉटरचा तुम्ही स्टडी केला असेल, ऑस्मोसिस टेक्स प्लेस. व्हॉट इज ऑस्मोसिस? वॉटर ऑलवेज मूव फ्रॉम हाय वॉटर पोटेन्शियल टू लो वॉटर पोटेन्शियल. ही वॉटरची मुवमेंट असते. बरोबर का? आणि हाय लो सोल्यूट पोटेन्शियल टू हाय सोल्यूट पोटेन्शियल. दिस इज द मुवमेंट ऑफ वॉटर. बरोबर, समजा आपण दोन बीकर जर घेतले आणि मी जर तुम्हाला सांगितलं एका बीकर मध्ये आपण NaCl टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बीकर मध्ये NaCl टाकलेलं नाही. बरोबर का? ए आणि बी असे दोन बीकर आहेत आणि मी जर तुम्हाला विचारलं ऑस्मोसिस कसं बघायला भेटेल, बी कडून ए कडे का ए कडून बी कडे, तर काय उत्तर द्याल? बी कडून ए कडे. त्यावर कारण ए मध्ये काय नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल जास्त आहे. लक्षात. आणि वॉटरची एक प्रॉपर्टी असते, वॉटर ऑलवेज मूव फ्रॉम नंबर ऑफ लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. मीन्स लेस नंबर ऑफ मॉलिक्युल्स टू द हाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. NaCl इन द सेन्स Na प्लस Cl. बरोबर, मॉलिक्युल झाले. जेवढा नंबर जास्त तिकडे वॉटर मूव करेल. आलं लक्षात. माझा प्लांट्स मध्ये जेव्हा तुम्ही ऍसेंट ऑफ सॅप स्टडी करता, बरोबर का? ऍसेंट ऑफ सॅप म्हणजे काय? Absorption of water from soil to the top, shoot, leaves or flower. Water always move from low solute concentration to the high solute concentration. जर समजा लीफ मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, आलं लक्षात, तरच वॉटर कुठून कुठे मूव्ह करू शकतं, सॉइल कडनं लीफ कडे मूव्ह करू शकतं. जर समजा इथं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, बरोबर का, आणि सॉइल मध्ये सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर वॉटरची मुवमेंट तिथं बघायला भेटेल का? नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. जर एखाद्या प्लांटला आपण युरिया टाकला आणि तो युरिया प्रमाणापेक्षा जास्त झाला तर ते प्लांट जळायला लागतं. बघितलंय का? त्याचे लीफ जे असतात ते पिवळे पडायला लागतात. का बरं? कारण वॉटर ऍब्सॉर्प्शन होतं का तिथं? नाही. कारण वॉटर हे कसं मूव्ह करतं? लो सोल्यूट टू द हाय सोल्यूट. जास्त प्रमाणात तुम्ही युरिया टाकून दिला तर ते वॉटर मूव्ह करणार नाही, कारण सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय झालंय? वाढलंय. बरोबर, जमिनीमध्ये. ते सलाईनची सॉइल असते, सॅलिनिटी मी पहिली आहे. सॅलिनिटी मध्ये सुद्धा काय होतं? जी सलाईन कंडिशन असते सॉइल मध्ये, तिथं NaClचं प्रमाण जास्त असतं. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आर मोर. देअरफॉर वॉटर डू नॉट ऍब्सॉर्ब दी वॉटर. येतंय ना लक्षात? जे प्लांट्स असतात ते वॉटर ऍब्सॉर्ब करू शकतात का सलाईन सॉइल मध्ये? नाही. लक्षात. मग तिथं काय करावं लागतं प्लांट्सला? सलाईन कंडिशन असेल किंवा ड्रॉट असेल, दुष्काळ असेल, कारण ऑलरेडी पाण्याची कमतरता आहे. मग प्लांट्स काय करतात? They increase the number of solute particles in their leaves by this mechanism. Tolerant mechanism. These are some osmolytes: initol, sorbitol, mannitol. अजून काही नावं लिहून घ्या. Some others are proline. Proline माहिती असेल तुम्हाला. Proline काय? अमाइनो ऍसिड. This is also osmolyte. Then alpha betaine. Alpha betaine. Beta alanine betaine. Beta alanine betaine. These all are the osmolytes. Why they are called as osmolytes? Because their concentration do not fluctuate. Therefore, they are known as osmolytes. बरोबर. आता हे सगळे osmolytes कुठे वाढायला सुरुवात होते? लीफ मध्ये. इथे लक्षात. लीफ मध्ये osmolytes वाढले आणि इथं काय होईल? तुमचा सोल्यूट पोटेन्शियल डिक्रीज होईल आणि सोल्यूट पोटेन्शियल इन्क्रीज होईल. त्याच्यामुळे काय होईल? तुमचा वॉटर पोटेन्शियल डिक्रीज होईल. चालू का? आणि इथं सोल्यूट पोटेन्शियल वाढतोय, वॉटर पोटेन्शियल कमी होतोय. मग त्याच्यामुळे इथल्या सोल्यूट पोटेन्शियलपेक्षा लीफ मधला सोल्यूट पोटेन्शियल एकदा वाढला तर वॉटर पॅसिव्ह पद्धतीने मूव्ह करायला सुरुवात करतो. लो सोल्यूट टू दी हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. दिस इज द पॅसिव्ह प्रोसेस. आणि जनरली हाय टेम्परेचर असेल, सॅलिनिटी असेल किंवा ड्रॉट असेल, कुठली पण कंडिशन राहू द्या, याच्यात तिघ कंडिशन मध्ये वॉटर अवेलेबल असतं का? जास्त प्रमाणात नाही.
मग त्यावेळेस प्लांट्स काय करतात तर हा मेकॅनिझम वापरतात, ऍब्सिसिक ऍसिड सिंथेसाइज करतात. ऍब्सिसिक ऍसिड फायनली काय तयार करतं, ऑस्मोलाइट्स तयार करतं लीफ मध्ये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं आणि एकदा सोल्यूट पोटेन्शियल वाढला तर वॉटर मूव्ह करायला सुरुवात करत, किती खोलवर पाणी असेल तरी मग ते काय करतं लीफ रूट मधनं सक करतात, प्लांट्स जे रूट हेअर्स असतात त्याच्यामधनं सक करतात आणि ऍक्च्युली कॅपिलरी, अजून एक कॅपिलरी ऍक्शन तुम्ही स्टडी केली असेल. वॉटरमध्ये कुठलं दोन फोर्स असतात, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स, बरोबर. वॉटर मॉलिक्युल्स मध्ये कोहेसिव्ह फोर्स, बरोबर का, आणि वॉटर मॉलिक्युल्स आणि जो जायलेमचा जो वॉल असतो त्याच्यामध्ये कुठला फोर्स असतो, अधेसिव्ह फोर्स. हे दोन फोर्स सुद्धा तिथं काम करतात आणि वॉटरचा एक कॉलम तयार होतो आणि वॉटर मूव्ह करायला सुरुवात करतो लीफ कडे. आलं लक्षात. तिथं कुठल्याही प्रकारच्या एनर्जीची गरज आहे का, नाही. दिस इज ऍक्च्युली द पॅसिव्ह प्रोसेस. आणि ऍक्च्युली पॅसिव्ह प्रोसेस दिस इज ऑल्सो नोन एज ट्रान्सपिरेशन पूल थिअरी, बरोबर. ट्रान्सपिरेशन पूल थिअरी म्हणजे लीफ मध्ये जे वॉटर असतं ते कंटिन्युअसली स्टोमॅटामधून बाहेर पडत असतं ट्रान्सपिरेशनमुळे. त्याच्यामुळे तिथं काय होत असतं, वॉटरचा पोटेन्शियल डिक्रीज होत असतो, लक्षात घ्या, बरोबर. आणि तर कंटिन्युअसली वॉटर पोटेन्शियल जेव्हा डिक्रीज होतो तेव्हा प्लांट्स काय करतात, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढवत असतात आणि जेवढं जास्त सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन मग वॉटर ते जनरली मूव्ह करतं सॉइलकडनं लीफकडे. लक्षात. दिस इज द mechanism. In a tolerant mechanism, which phytohormone is essential? Abscisic acid is essential, and it is also known as stress hormone. And actually, differential expression of gene, there is a synthesis of different osmolytes inside the mesophyll tissue, and it is responsible for uptake of water from soil. Then write down next one. याला लक्षात ठेवायचं आपल्याला सिग्नलिंग कॅस्केड स्टडी करायचे, लक्षात घ्या, बरोबर. तुम्ही सिग्नलिंग मेकॅनिझम स्टडी करताय त्याच्यामुळे सिग्नलिंग कॅस्केड तुमच्या लक्षात राहिले पाहिजे सगळे. ओके, लक्षात. त्यानंतर पुढचे ऍब्सिसिक ऍसिड इंड्यूस स्टोमॅटल क्लोजर. स्टोमॅटा ओपन कसा होतो आणि स्टोमॅटा, हाऊ स्टोमॅटा गेट ओपन अँड हाऊ स्टोमॅटा गेट क्लोज, माहिती का कोणाला. ऍब्सिसिक acid induce stomatal closure. एक डायग्राम काढा तुम्ही, काढून घ्या कसली स्टोमॅटाची. This is guard cell. Subsidiary cell. This is stoma. How stomata get open and how stomata get closed. आता इथं कुठला सिग्नलिंग कॅस्केड असतं ऍक्च्युली स्टोमॅटा ओपन करण्यासाठी आणि क्लोज करण्यासाठी, माहिती आहे का कोणाला. हाऊ स्टोमॅटा इज ओपन. स्टोमॅटा इज ओपन वेन गार्ड सेल्स आर टर्जिड, बरोबर का. गार्ड सेल जेव्हा टर्जिड असतील, टर्जिड स्थित मध्ये असतील तेव्हा स्टोमॅटा ओपन असतो. वेन गार्ड सेल इन अ फ्लासिड कंडिशन देट स्टोमॅटा गेट क्लोज्ड. लक्षात. जसा एखादा बलून असतो फुगा, त्याच्यात तुम्ही हवा भरतात म्हणजे त्याची एक टर्जिड स्टेट झाली, फुगला तो, हवा काढून टाकली म्हणजे कुठली स्टेट झाली, फ्लासिड स्टेट झाली, बरोबर का. त्याच पद्धतीने या गार्ड सेल असतात, बरोबर का. या जेव्हा टर्जिड स्टेट मध्ये असतील, फुगलेल्या स्वरूपात असतील तेव्हा स्टोमॅटा ओपन असतो आणि जेव्हा त्या फ्लासिड कंडिशन मध्ये असतात, बरोबर का, तेव्हा स्टोमॅटा काय होतो, क्लोज होतो. लक्षात. आणि याच्यासाठी मेजर हार्मोन कुठली तर ऍब्सिसिक ऍसिड. ऍब्सिसिक ऍसिड इज रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग अँड ऍक्च्युली क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटा कधी क्लोज केले जातात, जेव्हा एखादी स्ट्रेस कंडिशन असेल, वॉटरची रिक्वायरमेंट असेल, तेव्हा ट्रान्सपिरेशन कमी केलं पाहिजे प्लांट्सला,
बरोबर का? मग स्टोमॅटा प्लांट्स काय करतात? क्लोज करून ठेवतात. बरोबर, जसं आता मी आता तुम्हाला रोज सांगलेला ऍब्सिसिक ऍसिडचा, बरोबर, कधी स्ट्रेस कंडिशन मध्ये, आता सुद्धा स्ट्रेस कंडिशन आहे समजा, आता स्टोमॅटा क्लोज करायचे, मग ऍब्सिसिक ऍसिड कशा पद्धतीने स्टोमॅटा क्लोज करेल? राईट डाउन there is a signaling cascade abscisic acid. For this abscisic acid, there is one transmembrane receptor on plasma membrane of Gard cells. This abscisic acid recognizes as a receptor, bind to that receptor, and it activates phospholipase C as well as inositol triphosphate, IP3, inositol triphosphate and phospholipase C. Phospholipase C बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. Phospholipase C is enzyme that associated with the plasma membrane and it is actually the lipid soluble enzyme. Then what is inositol triphosphate? Inositol triphosphate is a secondary messenger. बरोबर का? सेकंडरी मॅसेंजर आहे काय? आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट. आता हा आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट जो असतो याच्यासाठी रिसेप्टर कुठं प्रेझेंट असतो? किंवा आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं सिग्नलिंग जीपीसीआरच्या सिग्नलिंग कॅस्केड मध्ये, याच्यासाठी जो रिसेप्टर असतो तो कुठं प्रेझेंट असतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर. बरोबर का? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर जो आयन चॅनल असतो त्याला जाऊन आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट जाऊन बाइंड होतो आणि एकदा त्याला बाइंड झाल्यानंतर आयन चॅनल ओपन होतात. आयन चॅनल ओपन झाल्यानंतर आतमधले जे कॅल्शियम्स असतात ते बाहेर येतात. बरोबर, हा सिग्नलिंग कॅस्केड तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेला आहे. बरोबर का? आता आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट जो आहे तो ऍक्टिव्हेट झाला, त्यानंतर व्हॅक्यूल जे असतात, व्हॅक्यूल जो रिसेप्टर असतो त्याला जाऊन आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट bind to that receptor. Means inositol triphosphate is ligand for that particular receptor that present on the plasma membrane of vacuole. बरोबर? आता इथं तो जाऊन बाइंड झाला, actually that receptor is nothing but the ion channel. बरोबर का? आयन चॅनल सुद्धा काय असतात? एक प्रकारचे रिसेप्टर असतात. बरोबर ना? ते कधी ओपन आणि क्लोज होतात? जेव्हा एखादा लिजंड त्याला बाइंड होईल, बरोबर का, तेव्हा ते ओपन होतात. लिजंड निघाला ते क्लोज होतात. बरोबर, मग तो हा जो रिसेप्टर आहे कशावर? व्हॅक्यूल्सवर. जेव्हा आयनॅसिटॉल ट्रायफॉस्फेट जाऊन बाइंड होतो तेव्हा तो ओपन होतो आणि बाहेर काय यायला लागतात? कॅल्शियम यायला लागतात. कॅल्शियम आयन्स जे कुठं स्टोअर केलेले होते? व्हॅक्यूल मध्ये स्टोअर केलेले होते. ते कुठं आले? गार्ड सेलच्या सायटोसोल मध्ये आले, सायटोप्लाझम मध्ये आले. बरोबर का? त्यानंतर वेगवेगळे आयन चॅनल्स असतात. कशावर? गार्ड सेल. फॉर एक्झाम्पल K+, Cl-, त्याच्यानंतर Na+, these all are the ion channels. Then some hydrogen ion channels are there. H+, ATP, H+ ATPs, H+ ATPs असतात. बरोबर, these all are the ion channels. K+, potassium ion channel, fluorine ion channel, sodium ion channel, hydrogen ion channel, hydrogen ATPs. बरोबर, with all the efflux of these all ion channel gets stopped. बरोबर, due to the abscisic acid. ऍब्सिसिक ऍसिडने जेव्हा रिसेप्टरला बाइंड केलं तेव्हा हे सगळे आयन चॅनल्स चालू झाले आणि ऍक्च्युअली जो इनफ्लक्स असतो, K+ असेल किंवा Cl- असेल, याचा इनफ्लक्स जो असतो तो काय होतो? स्टॉप होतो, तो इनिबिट केला जातो. आणि इफ्लक्स जो असतो, इफ्लक्स म्हणजे काय? सायटोसोल मधनं ते आयन्स बाहेर टाकले त्याला इफ्लक्स म्हटलं जातं. ते काय केलं जातं? चालू केलं जातं. आता K+ बाहेर जात आहे, 2H+ बाहेर जात आहे. कुठं जात आहे? हे सगळे सबसिडायरी सेल मध्ये जात आहे. तुमचे Cl- बाहेर जात आहे. याचा अर्थ गार्ड सेल मध्ये ऑस्मोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन किंवा आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होते? कमी होते. बरोबर ना? आणि वॉटरची काय प्रॉपर्टी असते? वॉटर ऑलवेज मूव्ह फ्रॉम
लो सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. वॉटर मग कुठून कुठे मूव्ह करेल? गार्ड सेल मधनं सबसिडरी सेल मध्ये मूव्ह करेल का सबसिडरी सेल मधनं गार्ड सेल मध्ये मूव्ह करेल? कुठून कुठे मूव्ह करेल वॉटर? गार्ड सेल मधनं सबसिडरी सेल मध्ये. कारण सगळे आयन्स कुठे जात आहेत? सबसिडरी सेल मध्ये. त्याच्यामुळे सबसिडरी सेल मध्ये काय होतं? आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. याचाच अर्थ काय? सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन तिथे वाढते. त्याच्यामुळे वॉटर सुद्धा त्याच्या मागे मूव्ह करायला सुरुवात करतं आणि वॉटर बाहेर निघायला लागतं. आलं लक्षात? हे वॉटर बाहेर निघाल्यामुळे काय होतं? जी टर्जिड स्टेट होती कसली? गार्ड सेलची, ती काय होती? फ्लासिड होती. आलं लक्षात? कारण त्याच्यातून सगळे आयन्स बाहेर गेले, त्याच्या मागे वॉटर बाहेर जायला लागलं आणि वॉटर बाहेर जायला लागल्यामुळे काय झालं? जी टर्जिड स्टेट होती ती कशी झाली? फ्लासिड झाली. आणि फ्लासिड स्टेट मध्ये काय होतं? मग स्टोमॅटा क्लोज होतो. दिस इज द मेकॅनिझम. आलं लक्षात? and it is due to the abscisic acid. Abscisic acid is the stress hormone. It is legend for this mechanism. आलं लक्षात? आपण आता ऍक्च्युअली सिग्नलिंग कस्केड स्टडी करतोय. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक सेलवर एक रिसेप्टर असतो प्लाझ्मा मेम्ब्रेनवर. त्याला कुठला तरी लिजंड बाइंड होतो आणि तो लिजंड बाइंड झाल्यामध्ये आतमध्ये सगळं कस्केड चालू होतं. त्याच पद्धतीने मग इथे सिग्नलिंग कस्केड चालू होतं. कशामुळे? ऍब्सिसिक ऍसिडमुळे. therefore ऍब्सिसिक ऍसिड ऍक्ट ॲज अ लिजंड फॉर दिस सिग्नलिंग कस्केड. बरोबर? आणि त्याच्यामुळे सगळे जे आयन्स आहेत ते कुठे गेले? सबसिडरी सेल मध्ये गेले. इफ्लक्स चालू झाला. K+ असेल, पोटॅशियम आयन चॅनल असेल, क्लोरीन आयन चॅनल असेल, सोडियम असेल, 2H+ एटीपेज असेल, हे सगळे आयन्स बाहेर गेले. त्याच्यामागे वॉटर बाहेर गेलं. वॉटर बाहेर गेल्यामुळे काय झालं? फ्लासिड स्टेट झाली आणि स्टोमॅटा क्लोज झाला. आता स्टोमॅटा ओपन कधी होईल? याच्या उलट जेव्हा प्रोसेस चालू होईल तेव्हा स्टोमॅटा ओपन होईल. आलं लक्षात? ऍब्सिसिक ऍसिड जेव्हा बाइंड नसेल तेव्हा तो मोकळा होईल रिसेप्टर पासून. तेव्हा काय होईल? ऍक्च्युअली उलट प्रोसेस चालू होईल. सगळा इनफ्लक्स चालू होईल. इनफ्लक्स म्हणजे काय? K+ आतमध्ये यायला लागतील, Cl- आतमध्ये यायला लागतील. लक्षात? काही जे आतमध्ये होते कॅल्शियम ते कुठे जातील? व्हॅक्युल्स मध्ये जातील. व्हॅक्युल्स मध्ये जाऊन स्टोअर होतील. बरोबर? आणि जनरली जेव्हा हे सगळे बाहेर आतमध्ये यायला लागतात तेव्हा त्याच्या मागे वॉटर मूव्ह करतं सबसिडरी सेल मधून गार्ड सेल मध्ये आणि त्या गार्ड सेल परत टर्जिड स्टेट मध्ये जातात आणि स्टोमॅटा ओपन होतो. दिस इज द सिग्नलिंग मेकॅनिझम. देन नेक्स्ट वन याला काढलं का तुम्ही सगळ्यांनी डायग्राम? हे विचारतात बऱ्याच डायग्राम काढून घ्या सगळ्यांनी. देन नेक्स्ट वन इज द रिसेप्टर सेरीन थ्रियोनिन कायनेज. रिसेप्टर सेरीन थ्रियोनाइन काइनेज. रिसेप्टर सेरीन थ्रियोनाइन काइनेज. आपण 3 रिसेप्टर स्टडी केले. GPCR, जी प्रोटीन कपल रिसेप्टर, रिसेप्टर टायरोसिन काइनेज. आता तिसरा रिसेप्टर सेरीन थ्रियोनिन काइनेज. रिसेप्टर टायरोसिन काइनेज is also known as growth receptor. It is responsible for the growth and development of plant as well as animal. बरोबर का? रिसेप्टर सेरीन थ्रियोनिन काइनेज. त्याच्यासाठी जो लिजंड होता तो कुठला होता? कुठला पण एखादा ग्रोथ फॅक्टर इज द लिजंड फॉर दॅट रिसेप्टर टायरोसिन काइनेज. Now this is the receptor serine threonine kinase. Actually this receptor arrests the growth. आलं लक्षात? हा रिसेप्टर काय करतो? ग्रोथ अरेस्ट करतो. आलं लक्षात? रिसेप्टर टायरोसिन कायनेज काय करायचा? ग्रोथ वाढवायचा, डेव्हलपमेंट करायचा. बरोबर का? तिथं आपण स्टडी केलं होतं सेल सायकल जनरली ऑपरेट ड्यू टू द रिसेप्टर टायरोसिन कायनेज बिकॉज देयर इज अ सिंथेसिस ऑफ cyclin dependent kinase and PDK. Cyclin and PDK are synthesized and they are responsible to operate the cell cycle. When cell cycle get operated, it is responsible for the mitosis. And when mitosis takes place, there is a synthesis of new cells. And synthesis of new cells means there is a growth takes place inside the plant. Now this receptor that arrests the growth. याचा एक्झॅक्टली ऑपोजिट फंक्शन असतं त्यातल्या रिसेप्टर टायरोसिन कायनेजचं ऑपोजिट. हा सिग्नलिंग कस्केड काढून घ्या तुम्ही.
membrane, which is plasma membrane. Here ligand is transcription growth factor beta. This is ligand for this receptor. Then this is plasma membrane. This receptor saving iodine kinase. The ligand gets bind. There is the autophosphorylation of SNAP protein. SNAP. Write down the name. SNAP protein. Then this SNAP protein they get dimerized. Dimerization of SNAP protein takes place. After that, they activate inhibitory protein. Inhibitory proteins. For example, P24 inhibitory proteins. Now this inhibitory